नमस्कार. आज आपण डिजिटल ऑफिस ट्रेनरमध्ये रिझ्यूम बनवणं शिकणार आहे. मी इथे एक सॅम्पल रिझ्यूम दाखवलेला आहे. असा रिझ्यूम आपल्याला बनवायचा आहे. असा रिझ्यूम बनवण्यासाठी त्यासाठी सगळ्यात पहिले आपण वर्ड डॉक्युमेंट सुरू करू. स्टार्टमध्ये जाऊन ऑल प्रोग्राम मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2016. तर तुमच्याकडे 2013 राहू शकतं, 2010 असू शकतं. जे काही व्हर्जन तुमच्याकडे असेल ते व्हर्जन तुम्ही इथून घेणार आणि इथून वर्ड 2016 मी सिलेक्ट केलं. त्याने वर्ड ॲप्लिकेशन सुरू होऊन जाईल. इथून आपण ब्लँक डॉक्युमेंट घेऊ आणि इथे रिझ्यूममध्ये काय काय गोष्टी लागणार आहेत आपण ऑप्शन देणार आहे. आपण एज्युकेशनल इन्फॉर्मेशन देणार आहे किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगू शकता तुम्ही त्याला. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन नंतर आपण इथे एक्स्ट्रा क्वालिफिकेशन घेऊ. इथे अदर इन्फॉर्मेशन. अशा 4 स्टेप्समध्ये आपल्याला रिझ्यूम बनवायचा आहे. तर इन्फॉर्मेशनमध्ये मी फुल नेम लिहील. फुल नेम. त्यानंतर टॅब बटन दाबून मी थोडी जागा सोडली आणि इथे मी नाव लिहिलं तुषार सनी शर्मा. एंटर. त्याच्यानंतर मी इथे ॲड्रेस टाईप करेन. टॅब बटन दाबून मी जागा सोडली. इथे ॲड्रेस टाईप केला बद्री प्लॉट, जामनेर रोड, भुसावळ. इथे डिस्ट्रिक्ट जळगाव, महाराष्ट्र. पिनकोड 425201. आणि अशी आपण पूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन आपली इथे भरून घेऊ. सध्या तर इथे मी डेट ऑफ बर्थ, ब्लड ग्रुप, कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डी ही अशी पर्सनल इन्फॉर्मेशन इथं फिलअप केली. त्यानंतर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन घेऊ. इथे आपण इन्सर्टमध्ये जाऊन एक टेबल तयार करू. या टेबलमध्ये आपण हेडिंग देऊन देऊ की एक्झाम, कोणती एक्झाम दिलेली आहे, इयर ऑफ पासिंग देऊन देऊ. इथे पर्सेंटेज देऊन देऊ आणि बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी, कोणत्या बोर्डने किंवा युनिव्हर्सिटीने तुम्ही ती डिग्री घेतलेली आहे ते आपण इथे टाईप करू. याला थोडंसं कलरिंग करण्यासाठी आपण याला सिलेक्ट करू आणि इथे डिझाईनमध्ये जाऊन इथून तुम्ही त्याला डिझायनिंग देऊ शकता. तुम्हाला कशी डिझाईन द्यायची असेल ती डिझाईन तुम्ही इथून घेऊ शकतात. आणि मग इथे इन्फॉर्मेशन आपल्याला भरावी लागेल की एक्झाम मी दिलेली SSC, इयर ऑफ पासिंग, पर्सेंटेज आणि बोर्ड. ठीक आहे. याच्यामध्ये जर लाईन्स वाढवायच्या असतील तुम्हाला तिथे राईट क्लिक करून तुम्ही इन्सर्ट रो, त्याने लाईन वाढून जाईल. ठीक आहे. आता ही इन्फॉर्मेशन आपण इथे भरून घेऊ. बघा मी इथे इन्फॉर्मेशन माझी फिलअप केलेली आहे. अशी इन्फॉर्मेशन तुम्ही तुमची भरून घ्या. त्यानंतर एक्स्ट्रा क्वालिफिकेशनमध्ये तुमच्याकडे काय काय एक्स्ट्रा क्वालिफिकेशन आहे. समजा आता MSc IT आहे, टॅलीचा तुम्ही कोर्स केलेला असेल तर टॅली, इथिकल हॅकिंग. जे काही तुमचे एक्स्ट्रा कोर्सेस झालेले ते तुम्ही इथे टाईप करणार आणि तुम्ही त्याला बुलेट अप्लाय करू शकता. त्याने तुमच्या एक्स्ट्रा क्वालिफिकेशनची पण इन्फॉर्मेशन इथे चांगली दिसेल. देन अदर इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही अदर इन्फॉर्मेशन इथे अशी फिलअप करायची. तुमची हॉबीज, लर्निंग, प्रोग्रामिंग अँड इनोव्हेशन, न्यू थिंग. आता इथे लँग्वेज तुम्हाला कोणत्या येतात त्या तुम्ही इथे लिहू शकतात. तर हे आपलं बेसिक स्ट्रक्चर इथे तयार झालेलं आहे रिझ्यूमचं. पण असं रिझ्यूम देऊन चालणार नाही. त्या रिझ्यूमला आपण थोडीशी एडिटिंग करू. रिझ्यूम या शब्दाला सिलेक्ट केलं आपण, याला सेंटर घेतलं, याला थोडंसं डार्क केलं, बोल्ड केलं, याची थोडी साईज वाढवली. ठीक आहे. त्याच्याखाली सिंगल अंडरलाईन केली. आता या पर्सनल इन्फॉर्मेशनला मी सिलेक्ट करतो आहे. बॅकग्राऊंड कलर थोडासा चांगला ठेवतो. इथून पण तुम्ही शेडिंग लावू शकतात त्याला, त्याने ते हायलाईट होईल. आणि यालाच बोल्ड केलं मी, याच्याखाली अंडरलाईन केली. याला मी ना फॉर्मॅट पेंटरने सिलेक्ट केलं आणि याचा फॉर्मॅट मी एज्युकेशन क्वालिफिकेशनला लावला. ठीक आहे. आता मी याला थोडासा खाली घेतो इथून. एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जो फॉर्मॅट आहे तोच फॉर्मॅट मी याला
फॉर्मॅट पेंटरने कॉपी केला आणि एक्स्ट्रा क्वालिफिकेशनला लावला. त्याच्यानंतर तोच फॉर्मॅट कॉपी करून मी अदर इन्फॉर्मेशनला लावला. तर याने काय आलं की या हेडिंग्स ज्या आहे त्या प्रॉपर दिसायला लागल्या आता. ठीक आहे. आता हा जो टेबल आहे याला सेंटर करायचं असेल त्या टेबलला सिलेक्ट केलं. इथून मी याला सेंटर अलाइनमेंट केली लेआउटमध्ये जाऊन. ठीक आहे. तर हे सगळे सेंटरला येऊन गेले. त्यानंतर आता आपण याला पेज बॉर्डर द्यायची असेल तर डिझाईनमध्ये जाऊ आणि डिझाईनमध्ये जाऊन याला पेज बॉर्डर देऊ. तुम्हाला जी पेज बॉर्डर द्यायची असेल ते तुम्ही पेज बॉर्डर इथून घेऊ शकतात. जनरली जास्त फॅन्सी पेज बॉर्डर म्हणजे ह्या टाईपच्या फॅन्सी आर्टिस्टिक पेज बॉर्डर रिझ्यूमला देत नाही. साधी बॉर्डर घेऊ आपण आणि याला अप्लाय करू. हा आपला इथे रिझ्यूम तयार झालेला आहे. या रिझ्यूमला जर सेव्ह करायचं असेल तर तुम्ही फाईलमध्ये जाऊन सेव्ह ॲजमध्ये जाऊन ज्या नावाने सेव्ह करायचं आहे, जिथे सेव्ह करायचं आहे ब्राउजवर जाऊन तुम्हाला डेस्कटॉपवर सेव्ह करायचं असेल तर डेस्कटॉपवर क्लिक करायचं. त्याला रिझ्यूम नावाने तुम्ही सेव्ह करू शकतात. सेव्ह केल्यानंतर ते नाव इथे वरती येऊन जाईल रिझ्यूम नाव. याची जर PDF फाईल बनवायची असेल तर फाईलमध्ये जाऊन इथे एक्सपोर्ट आणि क्रिएट PDF फाईल तयार होऊन जाईल. याची डेस्कटॉपवर मी याला सेव्ह करतो आणि पब्लिश केलं तर बघा याची रिझ्यूमची PDF फाईल इथे तयार झाली. तर आज आपण डिजिटल ऑफिस ट्रेनरमध्ये रिझ्यूम बनवणे शिकलेले आहे. तुम्ही स्वतः बनवून बघा. थँक्यू.